गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आम्ही चाललो आहे पप्पांच्या गावाला देवदर्शन वगैरे करायला. आणि पप्पांचं गावही मी तुम्हाला दाखवेल कसं आहे आमचं तांबवे गाव. सो तुम्हाला आजचा पूर्ण ब्लॉग पूर्णपणे पाहायला लागेल आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कसा वाटतोय तुम्हाला माझे ब्लॉग्स. सो चला जाऊया. ह्या गाडीतून आम्ही आज जाणार आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड. आणि ते काय ग्रामपंचायत हा ऊस आमच्या मामाचा शेतातला ऊस आहे. ऊस सो आता आम्ही एंटर झालो आहे तांबवे गावात. ही आमची कोयना नदी आहे. पावसाळ्यात पूर्ण वरपर्यंत हिचं पाणी येतंय. ही मम्मीची मराठी शाळा आहे. ते बघा कशी. सो आता आम्ही पोहोचलोय भैरवनाथाच्या मंदिरामध्ये. चला तुम्हाला मी दाखवते मंदिर. विंडो केस करे उतरायला पण येत नाही. हे बघा दीदीचे फ्रेंड्स सो नाईस ना. आता इथे आम्ही नारळ फोडतोय देवासाठी. आणि हे आमच्या बागेतलं मंदिर. देवासाठी नारळ फोडायचे चाललेत, देवाला दाखवण्यासाठी. ते आमच्या नानाची मेहनत. आणि आम्ही आलो आता भैरवाच्या मंदिरात. हे भैरवनाथाचं मंदिर आहे. भैरवाच्या नावानं चांगलं. सो आता आम्ही आलो भैरवनाथाच्या मंदिरामध्ये. आता इथे दर्शन करणार आणि पप्पांच्या गावाला जाणार तांबव्याला. चला तुम्हाला दाखवते. काय करताय? ही आमच्या मामाची गाडी आहे. ह्याच्यातून आम्ही पूर्ण प्रवास करणार आहे आजचा. आता घोडा बघायला चाललोय. मग तुम्हाला दाखवतो. घोडा पाणी बघा कसं पितो. हात लावतो. फोटो नानाचा असा फोटो काढ. म्हशीला म्हणतात, ह्याला बारकी टिक्की म्हणतात. रेडी केला लोक काढू का? बैठने कोई नहीं आ रहा है इसको. दरवाजे लाव ना. ये अभी गाड़ी चल रही है देखो. हाँ चलो गाड़ी चालू करो. सिर्फ फोटो निकल रही, बाकी कुछ नहीं. गाडी
कणस घेऊन आलेत शेतातले आम्हाला खायला. देवदर्शन झालं. आता आम्ही निघालोय दुसरीकडे आमच्या गावाला. सो कंटिन्युअसली पाहत राहा आमचा ब्लॉग. तो गाडी रिटर्न येणार आहे. बिचाराला मागच सोडलं होतं. आपण एकदा पण मध्ये आधी आलो पाहिजे. ड्रायव्हरला पण घे. काय बोल नाही तांबू कुठला आहे ती उत्तर दक्षिण तांबू कुठलं तांबू आहे ती कुठलं आहे त्याला दक्षिण तांबू उत्तर तांबू म्हणायचं. आम्ही उत्तर तांबू सध्या आलेलो आहोत. आम्ही आमच्या देवस्थान येडोबा देवस्थानाच्या वरतून निघालो आम्ही आता. मॅडम कडे आम्ही उत्तर तांबव्यातून आता आम्ही दक्षिण तांबव्यात जाणार आहे. तिथं आमच्या गावच्या कुलदैवतांना आम्ही तिथं त्यांची त्यांना विजिट देणार आहे. आणि मग आम्ही तसंच पाली करून आम्ही तसंच बेलवड्याला जाणार आहोत. आणि आता सध्या आम्ही उत्तर तांबव्यात आलेलो आहोत. आता उत्तर तांबव्याचा रोड आम्ही पास करतोय आणि किशोर व्हिडिओ शूटिंग करत आहे. नाना बोलत आहे आणि विनायक थोडा गाडी चालवतोय. हिची गाडी आहे. आम्ही तांबव्याकडे रवाना होत आहे. दक्षिण तांबव्यात आम्ही जात आहे. ह्यो आमच्या समाजाचा मका विहिरी निसर्गरम्य आमचं तांबू गाव आहे. निसर्गरम्य तांबू आमचं गाव. निसर्गाच्या सानिध्यात आमचं गाव वाढलेलो आम्ही त्या सानिध्यात वाढलेलो आहोत. आणि आम्ही ते फिरून तसेच आम्ही सर्व गावं करत आमच्या देवस्थानाला आम्ही जाणार आहे. आमच्या गावच्या आमचं कुलदैवत भैरवनाथ इथून आम्ही आता निघालो. आता आमच्या तांबव्यामध्ये आम्ही जात आहे. आणि आता विनायक आता व्हिडिओ शूटिंग गाडी चालवत करत आहे. असं बोलायचं त्या आंब्याला बघा आंबे कसे लागलेले ती एकदम फुलं सांगा ना रम्य ठिकाण आहे. तर आम्ही एंटर झालेलो आहोत तांबवे गाव. हां इथं आमचा समाजाची वस्ती. तांबवे गाव ही माझी मुलगी कन्या. आणि आता वहिनी आमची उडी टाकत आहे बघा गाडीनं कशी. वहिनीचं बघा तिचे डोळे बघा तोंड बघा कसं तिने ॲक्शन घेतलेली आहे बघा. आता सध्या अशी बघा उडी टाकते आणि दिशी उडी मारते. काही आमचे मोठे भाऊ खाली आता बघा कशी ॲक्शन घेते. नारळ घ्या म्हणतात देवाच्या. तुम्ही जरा धैर्य धरा. गाडी गाडी आली आहे. घ्या तुम्ही दूर घ्या. आमच्या गावात येऊन आम्हाला खूप भारी वाटत आहे. आणि आता आम्ही ना आमच्या देवाचं दर्शन घ्यायला जाणार आहे आणि नारळ कशी फोडणार आहे. नारळ फोडणार आहे. ओके. नारळ फोडून आमच्या घरी पुण्याला जाणार आहे. तर आम्ही निघालो आहोत महालक्ष्मी देवीच्या दर्शनाला. आता बोला. तर आम्ही
आलोय आमच्या पप्पांच्या गावाला, तुम्हाला दाखवते. एकदम निसर्गरम्य आहे. बाबा साईडून येतो बघ तुझ्याकडे बघते. निसर्गरम्य एकदम वातावरण आहे. खूप छान वाटतंय. लक्ष्मीच्या मंदिरात चाललोय. सो आम्ही चाललोय आता लक्ष्मीच्या मंदिरात. आपलं एकमेव लक्ष्मीचं मंदिर. अतिशय सुंदर असं एक मंदिर आहे, छोटंसं आहे लक्ष्मीचं मंदिर. इथे ना गावामध्ये आंबे होते बघ, केवढे सारे आंबे लागलेत. आणि ही आमची स्नेहा 3 आंबे तोडले तिने. सगळं आंबे लागलेत. अरे स्नेहल, तिचा काय जीवच राहे ना आंबे काढल्याशिवाय. बघ इथे पडला. आंबे गावाला आली की अशी मजा येते. आंबे, कैरी, सॉरी आंबे, चिंच, हे सगळं भेटतं गावाला. असं मुंबईत नाही भेटत. सो आम्ही एन्जॉय करतोय. तुम्हालाही माझा ब्लॉग कसा वाटतोय कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हीही रिलेटेड करता का गावाला आल्यावर? तुम्ही अशा गोष्टी तोडता का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कुठलं घर? ते जुनं आमचं घर आहे म्हणा. आमच्या आजोबा हे ना, हे आमचे पप्पा उभे राहिलेत ना, ते आमचं जुनं काळातलं घर आहे एकदम. एक आंबा हे आमच्या आजोबांचं घर आहे जुन्या काळातलं, जे की आता इथं कोण नाही राहत. हे बघा सगळं तुटलंय. घर आहे बघा ही. भाऊ भाऊ त्यांच्या जुन्या आठवणी त्यांना जाग्या झाल्या. बुद्ध विहार आहे इथे. ह्याच्या आतमध्ये लग्न झालेलं. बुद्ध विहार मध्ये ना माझ्या काकांचं लग्न झालेलं. पण आमच्या इथे जागा घेतली आहे. जागा नाही. त्याचं काही वर्षांनी इथं घर बनणार आहे. इथून ते त्या झाडापर्यंत. त्या झाडापर्यंत. आता गावातल्या देवीचं दर्शन झालं. आता आम्ही निघालोय पालीला. हे आमच्या गावची एंट्रन्स आहे. इथे आम्ही मस्तपैकी पिक्स काढले. ही असते गावाकडची मजा. खूप भारी वाटते गावाला आल्यावर. एकदम जुन्या आठवणी पप्पा सांगतायत, माझे काका. आता आम्ही आलोय पालीच्या इथे. पाली खंडोबारायाचं दर्शन घ्यायला आलोय. फक्त उदकाडी कापूर भंडारा द्या. आता आम्ही आलोय खंडोबाच्या मंदिरात पाली इथे. सो इथे मंदिरात आम्ही लाईन लावायला उभं राहिलो. सो इथे आम्ही आलोय पाली मंदिरापाशी.
या अरे अरे हा अरे छोटू कोणी छोटू ही आमची तिला समजून सगळं काय सांगावं लागतं. आपला पाटरवाडीचा त्याला चिलीम लागते, गांजा लागतो, तो जंगलात डोंगरात. सांगत होतीस ना काहीतरी रेकॉर्ड होत होतं. काहीतरी मी चालू केलं की ती बंद होते. तुझ्याच्या मम्मीचा करत नको पाहिजे किशोर चिखल होणार. सो आता आम्ही चाललोय जनाई देवीच्या मंदिरामध्ये. मी तुम्हाला सगळी स्टोरी नंतर एका जागेवर बसून सांगेल. आता तुम्हाला समजणार नाही मी जे काही सांगेल ते, त्यामुळे एका जागेवर आपण बसून मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन करेन. मी आज दिवसभर कुठल्या देवाच्या पाया पडेल. ठीक आहे, चला आता आपण जनाई देवीच्या पाया पडायला जाऊ. सो जनाई देवीबद्दल काय माहिती आहे तुला? चालायचं आता थोडस अंतर पडत जातं सगळं होत असतं. येऊ का? नाही तुला काय करत आहे. आता आमचं इथलं दर्शन झालं तर आता मी निघतोय घरी जाण्यासाठी. पुन्हा एकदा बोलूया. कुटुंबाच्या नावानं सांग. अरे तुझा आवाज बघ केवढा आहे, मोठा आहे बोला. The next day. घरी मुंबईला जायला निघालोय बाय करू गावाला. बाय. सो आता आम्ही पोचलोय मसूर स्टेशनला. ट्रेनची वाट बघत आम्ही सगळे इथे खाली बसलोय. ट्रेनचा अनाउन्स करतायत, आता येईल ट्रेन. ही आम्ही ट्रेनमध्ये बसलोय. हे बघा ही जी मुलगी आहे ना, ही बघा, ही ग्रीनवाली बसली आहे. नुसती झोपाळू आहे, झोपाळू. आता बघा 5 मिनिटांनी उठेल. आता पुन्हा स्टेशन आलं, आता ही उतरणार आहे. बाय बाय. पुन्हा भेटू. खूप थकलो असल्यामुळे मी पुढचे व्हिडिओ काढलेच नाही. तर आम्ही घरी पोहोचलोय. तुम्हाला कसा आमचा गावचा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा.